आता आपली घरची टीम म्हणजे आई गावदेवी शिरोडे संघ या सेमीफायनल मध्ये खेळताना बघतात आणि आवर्जून हजेरी लावली आहे. दोन विशाल गेल्यात खेळपट्टीवरती. स्ट्राईकला विशाल. अरे हा पहिला चेंडू वेगावरती स्वार असताना गोलंदाज आणि जोरकस अपील होत आहे कॉड बिहाइंड साठी. पंच मात्र तटस्थ आहेत, कुठलाही रिॲक्शन नाही. याचा अर्थ काय? हा डॉट बॉल होते. डॉट बॉलने मात्र गोलंदाज सुरुवात करत असताना अबू विशाल सुतार स्ट्राईक एंडला. हा चेंडू आता मात्र उजव्या यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू. अभयाने लेग कट करण्याचा प्रयत्न केला, लेग कट डिलिव्हरी केली मात्र नियंत्रण हरवलं होतं, दिशा हरवली होती. एक धावने मात्र धाव संख्येला सुरुवात होताना दिसते, आरंभ होताना दिसतो, सुरुवात होताना दिसते. पुढील चेंडू अबू याचा. आता मात्र खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. पहिली धाव मात्र धाव फलकावरती बॅटच्या स्वरूपात येताना दिसतोय आणि ती एक धाव चेअर करताना दिसत. आणि गावदेवी शिरोडे संघ पूर्ण स्क्वॉड निशी नाही इथं. त्यांचा मेणी संघ दुसरीकडे खेळतो बहुतेक. आता मात्र स्ट्राईक एंडला येताना दिसतो विशाल भुईर. आणि हा चेंडू जोरकस टोळवण्याचा प्रयत्न, चेंडू अंगावरती आदळतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि धाववाद. विशाल भुईर याच्या विकेटचं पतंग होताना दिसतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा मानस प्रयत्न, चेंडू अंगावरती आदळला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगलं फ्री, चांगलं कलेक्शन तुझं गोलंदाजाचं आणि वेस्टा उधळून ठेवलं नॉन स्ट्राईक एंडला. आणि पहिलं विकेटचं पतंग बघताय आपण धावच्या रूपाने विशाल भुईर फलंदाज गेलाय खेळपट्टीवरती. अमित आबू चांगलं सेटअप बघायला मिळतंय. अजूनपर्यंत 3 चेंडू डिलिव्हर केल्यात, 3 चेंडू 2 धावा खर्चात एक सांघिक बळी मिळवला धावाच्या रूपाने. आता मात्र विशाल सुतार स्ट्राईकला येताना नवीन फलंदाज अमित नॉन सेकंडला. चार षटकांची लढत. आता मात्र दुसरा विशाल ही देखील परत जाताना दिसेल. अगोदर विशाल बाद झाला धावाच्या रूपाने, आता दुसरा विशाल सुतार कॉट बिहाइंडच्या रूपाने बाद होताना दिसते. अबूवाला मिळालेली ही पहिली सफलता. ठीक. याच दरम्यान उपस्थित सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटून इथून जरूर रजा घेत आहेत. सर्व उपस्थित मान्यवरांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आपण आलात, सर्वांनी महत्वाचा वेळ दिलात. आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करून घ्या, काही हरकत नाही. ओव्हर टू कॉम्बॉक्स. निश्चित विजय प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान दोन्ही बंधूंच्या माध्यमातून केला गेलाय. अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार सन्मान ही भूमिका बजावत असताना दोन्ही आयोजक बंधू चेतनदादा म्हात्रे आणि करणदादा म्हात्रे आणि उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष पुन्हा एकदा स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला हजर लावली त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तर सामन्याकडे लक्ष देतो परत एकदा प्रेक्षकांचं. धावा फक्त आणि 2, 2 for 2. पुढील चेंडू आता मात्र ऑफसाईडला टोलवलेला एक सावध पवित्राचा फटका, एकच धाव मिळेल. 4 षटकांची लढत होती. आता मात्र आई गावदेवी शिरोडे संघ मात्र पहिल्या षटकात नामुष्कीला सामोरे जाते, कारण पहिल्यात सुरुवातीच्या षटकात 2 खंबे फलंदाज बाद झालेत. हे समजू शकतो आपण विजय, कारण काय होते त्यांचा मूळ संघ इथं उपस्थित नाहीये, ते दुसरीकडे फायनलला पोहोचलेत.
पहिल्या षटकाची संगती झाली, समाप्ती झाली. धावसंख्या फक्त आणि फक्त 3. विनय शर्मा हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी पार पाडणारा हा खेळाडू गोलंदाजीच्या बोर्डावरती दिसेल आपल्याला. समोर फलंदाज असेल अंशु, स्ट्राईक एंडला आहे. 9 सेकंडला अमित, 2 विशाल. बॅक टू द डगआउट. आता गोलंदाजाबरोबर काहीतरी सलामसलत करण्याचा माणूस हा अमित याचा काहीतरी सल्ला दिला गेलाय. विनय शर्मा गोलंदाजीच्या मार्कवर काय सुरुवात करतोय, वेगावरती जबरदस्त चेंडू डिलिव्हर केलाय. अप्रतिम सुरुवात. 11ची गरज असताना पहिल्या दिवसामध्ये हा गोलंदाज आहे जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि त्या गोलंदाजीच्या बळावरती जय गजानन कुक्षे संघ आज खेळताना दिसतोय. कारण 11 मध्ये 11 डिफेंड केले होते या संघाने आणि तशीच गोलंदाजी या सामन्यात देखील करताना दिसतोय ही गोलंदाज. विनय शर्माचा पुढील चेंडू आता आलवर चेंडू डिलिव्हर केला. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. फक्त आणि फक्त एक धाव जोडली जाईल. एका धावच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. संघ जाऊन पोहोचलाय 4 वरती. खूपच वाजवी आणि कमी धावसंख्या बघायला मिळते आपल्या धाव फलकावरती, कारण गोलंदाजी दर्जेदार झाली आहे. फलंदाजी देखील कमकुवत होताना दिसते आपल्याला, समजू शकतो. हा फटका मात्र डोळ्याला लेग साईडला. चेअर खाली क्षेत्ररक्षक आणि चांगला झेल टिपर असताना तिथला क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टेपला गेलाय. अजून एक फलंदाज बाद झाला. तिसरं विकेटचं पतंग होताना दिसतंय. फक्त आणि फक्त धावसंख्या हा फलकावरती 4 सिंगल डिजिट्स मध्ये अजून आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. हवी गावदेवी शिरोडे संघ चांगला झेल टिपला तिथं मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाने. नवीन फलंदाज गेला खेळपट्टीवरती. विकी विनय शर्माचा पुढील चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होताना विकी अजूनपर्यंत 3 चेंडू राखून झाला. 3 चेंडू 1 धाव आणि 1 बळी. पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा हलीवर चेंडू. लेग स्पिन प्रकारचा ऑफ स्पिन प्रकारचा दोन्ही साईडला चेंडू वळवण्याचे हातोटे असलेला हा गोलंदाज कधी वेगावरती स्वार होतोय, कधी लेग कटवर, कधी ऑफ कटवर संमिश्रित गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज सक्सेसफुल ठरताना दिसतो या स्पर्धेमध्ये. जसा मी उल्लेख केला शुक्रवारच्या दिवसाचा, तशाच प्रकारचं चित्र आज देखील बघायला मिळतं याच्या गोलंदाजीत. हा चेंडू आता ब्लॉकहोल मध्ये टाकलाय. चांगला इथे खेळून काढला होता. तेवढं चांगला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 5 अजूनही सिंगल डिजिट मध्ये आहे शिरोडे संघ. आणि हा चेंडू आता मात्र फुटच प्रकारचा चेंडू मावा चेंडू होता, पण सरावाचा अभाव दिसतो फलंदाजीमध्ये. चेंडू बिहाइंड द विकेट गेला. फक्त 1 धाव. 2 षटकांची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या फक्त आणि फक्त 6. थोडीशी खराब सुरुवात म्हणता येईल. 2 षटकात संपल्या. 2 षटकात फक्त आणि फक्त 6 धावा. जशा प्रकारची मॅचची अपेक्षा होती ना तशा प्रकारची मॅच बघायला मिळत नाहीये. कारण ते काय, शिरोडा संघाचा हा ब संघ खेळताना दिसतोय. मूळ संघ तिकडे आपल्याला बाहेर आहे. नवीन गोलंदाज आला आहे दक्ष. संत आणि एक काचेच्या सुरुवात म्हणता येईल. 2 षटकात फक्त आणि फक्त 6. वातावरणात जशी शीतलता पसरली त्याचा असर फलंदाजी येण्यावरती दिसून येतोय.
थोडेसे सुस्तावलेत, मंदावलेत आणि तशा प्रकारचा खेळ मैदानात खेळ चालू आहे. फक्त आणि फक्त डॉट बॉल आणि डॉट बॉल बघायला मिळतात. आधीमधून एक सिंगल. पहिला चेंडू दक्षिणी देखील डॉट बॉलने सुरुवात केली आहे. अमित आणि हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू. आता पुन्हा एकदा एक सिंगल. सामना 4 षटकांचा आहे, म्हणजे तब्बल 8 षटकं. पण मला वाटतं 8 षटकं बघायला मिळणार नाहीत या सामन्यामध्ये, असं चित्र अजूनपर्यंत तर दिसतंय, समोर दिसतंय. धावसंख्या फक्त आणि 7. थोडासा रन चुकताना दिसतो तिथे दक्ष. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जाईल, पुन्हा एकदा प्रयत्न करेल, पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर जात असताना दक्ष नंबर 12च्या जर्सीमध्ये खेळत असताना दक्ष गोलंदाजीसाठी सज्ज. पुढील चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात अमिताच्या बॅटमधून आलेला हा अजून एक सिंगलच्या स्वरूपातला फटका. फक्त आणि फक्त एक धाव मिळाली आहे फटक्यावरती. धावसंख्या 8 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील अजून 3 चेंडू टाकून झालेत. म्हणजे काय 15 चेंडूमध्ये फक्त धावफलकावरच्या 8 धावा लागल्यात शिरोडे संघाच्या. आणि हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळून काढला लॉग ऑफ मध्ये. चेंडूचं ते एक चांगलं क्षेत्ररक्षण दिलं आणि फक्त पुन्हा एकदा एकच धाव. अजूनपर्यंत जेवढ्या धावा आल्यात ना एक एक स्वरूपातच आल्यात. सिंगल सिंगल्स सिंगल्स आणि सिंगल्स. धावसंख्या 9. आणि हा चेंडू मात्र आत्ता खेळून आला आहे. हवेत आहे दुर्वळ टोलवलेला फटका, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या मगरमिठीमध्ये विसावते. एक फटका आलेला खूप कालांतराने, पण तो देखील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो, विसावतो. अजून एक फलंदाज बाद झालाय. अजूनही सिंगल डिजिट्स मध्ये आहे शिरोडे संघ. साहिल फलंदाजसाठी जात असताना तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 9. 4 फलंदाज बाद झालेत. आणि आता मात्र जबरदस्त कनेक्ट केलाय आणि हा षटकार. आता मात्र शिट्ट्या टाळ्या वाजताना दिसतात शिरोडेच्या केंद्रामधून. सॉलिड कनेक्ट केलं आपण बघू शकता. आणि जसा बॅटवर चेंडू लागला ना तसा त्याच क्षणाला डिक्लेअर झाला होता की त्या चेंडूवरती 6 धावा मिळतात. एवढा जबरदस्त कनेक्ट केलं होतं साहिलाने. षटकाराने मात्र खातं खोललं. आता मात्र धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली आहे. जिथे धावसंख्या रोडावली होती, मंदावली होती, तिथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता 15 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शेवटचं षटक हाताळताना दिसेल आता गोलंदाज. या इनिंगमधील शेवटचं षटक, सेमीफायनल मधील शेवटचं षटक पहिल्या इनिंगमध्ये.
शेवटचा षटक हाताळण्यासाठी आला तन्मय. आणि पहिला चेंडू आता मात्र हवेत खेळून काढलाय आणि पहिल्याच चेंडूवरती बळी टिपत असताना गोलंदाज तन्मय. चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती बळी येताना दिसतोय. संत आणि सावध खेळ बघायला मिळतोय ह्या पहिल्या इनिंग मध्ये. एक षटकार आला होता देखील साहिलच्या बॅट मधून, पण मात्र धावसंख्या रोडावली आहे, मंदावली 15च्या घरात. जशा प्रकारची अपेक्षा होती प्रेक्षकांची तशा प्रकारची लढत बघायला मिळत नाहीये. आणि फलस्वरूप काय झालं, थोडंसं वातावरण थंड झालंय. क्रिकेटचं वातावरण देखील थंडावलं, बाहेरचा मोसम देखील थंड होत चाललाय. पुढील चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज गेलाय. त्याच्या माध्यमातून चांगला फटका टोलवला, लेग साईडला टोलवलेला हा फटका फक्त आणि फक्त सिंगल बोलल. एक धाव मात्र होईल, धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात सिंगल्स आणि फक्त सिंगल्स. एकमेव षटकार बघायला मिळाला साहिलच्या बॅट मधून आणि तो साहिल मात्र नॉन स्ट्राईक एंडलाचा आहे. स्ट्राईक घेण्याचा मानस आहे त्याचा, परंतु चेंडू घोषित क्षेत्रामध्येच खेळले जातात त्यामुळे तो नॉन स्ट्राईक एंडलाच उभा आहे. तर मग पुढील चेंडू आणि हा चेंडू मात्र आता टोल आणि फक्त एकच धाव घेण्याचा प्रयत्न साहिलचा, कारण मागच्या षटकात त्याने एक षटकार टोलवला होता, त्याला स्ट्राईक त्याच्याकडे ठेवायचा आणि त्या फलस्वरूप त्याने फक्त एकच धाव घेतली. एकच धाव मिळाला आणि एका धावच्या पद्धतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18. 2 चेंडू शेष असतील. शेवटचे 2 चेंडू ह्या इनिंग मधील. तन्मय समोर असेल साहिल, आणि मागच्या षटकात शेवटच्या चेंडूवरती षटकार टोलवला होता. बघूया 2 चेंडूत कशा प्रकारे खेळ साकारतो. आणखी एखादा मोठा फटका बघायला मिळेल का साहिलच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो कारण डावखुऱ्याचा फलंदाज आला आहे. अनुप स्वतः क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना साहिल सज्ज झालाय आणि हा चेंडू बॅट फिरवली होती, पण गोलंदाज देखील हुशार आहे. चेंडू त्याने त्याच्या रिचच्या बाहेर ठेवला, ऑफ स्टंपच्या लेंथवर टाकलेला हा चेंडू बाहेर काढला आणि हा डॉट बॉल येते. डॉट बॉल बघायला मिळाला. आता मात्र ह्या इनिंग मधील शेवटचा चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू बघायला मिळेल तन्मयच्या माध्यमातून साहिलसाठी. आणि हा चेंडू आता मात्र कव्हर एकदा दुसरा प्रयत्न. 2 धावा काढल्यात, धावसंख्या 20 आणि 21चं टार्गेट.
21 धावांचं टार्गेट समोर आहे आणि 21 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज आहेत अनुप पाटील आणि विनय शर्मा. एकवीस धावांचं टार्गेट आहे आणि 21 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज सज्ज झालेत. विनय शर्मा स्ट्राईक एंडला, नॉट स्ट्राईक एंडला अनुप पाटील आणि पहिला चेंडू सहज झुळकावून दिलाय. चौकाराने सुरुवात होते इनिंगची. पहिल्या चेंडूवरती चौकार डोलावलाय. 21 धावांचा पाठलाग करत असताना सामना एकतर्फी होताना दिसेल. ह्यात मात्र काही मात्र शंका नाहीये, कारण शिरोडा संघ मूळ संघ धारावी येथे फायनल मध्ये खेळतोय आणि अजून एक दर्जेदार फटका विनय शर्मा याच्या बॅटमधून आलेला. हा अजून एक दर्जेदार फटका, षटकारचा इशारा देत असताना पंच 2 चेंडू 10 धावा टोलून काढल्यात. तानाजी काका यष्टीरक्षकाच्या भूमिकेत या 2 चेंडू पाहत असताना मला वाटलं पहिलं षटक काकाने घ्यायला पाहिजे होतं, असं माझं वैयक्तिक मत. गोलंदाजी बघायची इच्छा होती आमची. बघूया हा गोलंदाज धावा शिल्लक ठेवेल का काकांसाठी. आणि हा अजून एक चांगला फटका, अजून एक चौकार होते. 3 चेंडू 14. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असेल फक्त. फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. विनय शर्मा याचा चांगला खेळ ह्या स्पर्धेत बघितलाय. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी, फलंदाजी करत असताना चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शित केलं त्याने. अजून एक चांगला फटका. आता मात्र जे झाला असता परंतु तिथे चुकी होतीये आणि चौकार मिळते. धावसंख्या 18. 4 चेंडूमध्ये 18 धावा टोलून काढल्यात विनय शर्मा याने आणि विनय शर्माला प्रमोशन देखील दिलंय आणि निश्चितच काल चांगला खेळ साकारलाय. सिरीजच्या रेसमध्ये आहे तो देखील आणि त्याच अनुषंगाने त्याला पुढे देखील पाठवलाय. हा एक सिंगल घोषित क्षेत्रात खेळून काढली आहे
अजून एक चेंडू शेष आहे. धावसंख्या 19. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज असेल. आणि हा सन्मानजनकरित्या खेळून काढलाय. काकाने काहीतरी कानमंत्र दिलेला त्या फलंदाजाला तिथं निश्चित. आणि आमची इच्छा होती त्यांनी गोलंदाजी करावी आणि विनय शर्माने देखील या विनंतीस मान ठेवलेला दिसतोय. चेंडू डिफेंड केला. आता मात्र काका गोलंदाजीवर दिसतील. राणाजी भोईर, समोर फलंदाज अनुप पाटील. हा चेंडू अरे पहिल्या चेंडूवरती बळी, सांघिक बळी. रनआउटच्या रूपाने मात्र अनुप पाटील बाद होताना दिसते. हा ना चालू होतो दोन्ही फलंदाजांमध्ये आणि गाडी निघून गेली आणि गाडी जाता जाता अनुपला देखील बरोबर घेऊन गेली आहे. नवीन फलंदाज बल्लू नंबर 83 च्या जर्सी मध्ये, ज्याने पहिल्या दिवशी मध्ये एक अप्रतिम झेल टिपला होता. रनिंग बॅक आणि हा झेल सुटते आणि हा येते विजयाचा फटका. अजून एक धाव पाहिजे. एकच धाव काढली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव काढून घेतली आहे. तानाजी काका लेग स्पिन चेंडू डिलिव्हर केलाय. पहिलं षटक घ्यायला होतं काकांनी. थोडी रंगत आली असती, मजा आली असती, 6 चेंडू बघण्याचा आनंद घेता आला असता. चला पण मॅच संपते इथं. शिरोडे संघाचा प्रवास इथं संपलाय. 3ऱ्या क्रमांकावरती दिसतील आपल्याला ते आई गावदेवी शिरोडे संघ, 3ऱ्या ट्रॉफीची मानकरी. आणि यानंतर मेगा फायनल बघायला मिळाला आपल्याला. जय गजानन कुक्षेत वर्सेस CR फाउंडेशन, रामतुडू कुमार 11 तुर्भे संघ. आणि या सामन्याचा सामनावीर म्हणून निवड झाली विनय शर्मा याची. फलंदाजीत चांगली कामगिरी, वैयक्तिक 20 धावांचे योगदान आणि गोलंदाजीत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्याने 1 बळी. प्लेयर ऑफ द मॅच विनय शर्मा.